नवरात्रीमध्ये देवीचे कुंकुमार्चन हा एक हिंदू देवतेच्या पूजेचा प्रकार आहे, ज्यात देवीच्या मूर्तीवरती किंवा प्रतिमेवरती देवीच्या मंत्रांचा जप करत एक एक चिमूटभर कुंकू वाहिले जाते। मग हे कुंकू आपण केमिकल युक्त का वापरायचं, म्हणून मी तर शुद्ध ऑथेंटिक असं कुंकू घरी बनवलंय। यासाठी आपण हळदीचा वापर करतोय। एका ताटामध्ये हळद काढून घेतली, त्यावरती आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे। खायचा चुना जो असतो तो थोडासा पाण्यामध्ये एकत्र करून ते पाणी वापरले। चुन्याच्या ऐवजी तुम्ही इथे खायचा सोडा सुद्धा वापरू शकता। त्यानंतर तूप घातलेलं आहे, इथे गुलाबजल मी वापरलंय। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रमाण जे आहे कमी जास्त तुम्ही करू शकता। सगळं एकत्र हाताने कालवून घ्यायचंय जोपर्यंत ह्या हळदीचा रंग लालसर होत नाहीये। तर मरून रंगाची इथे छान असं कुंकू आपलं तयार झालेलं आहे। तयार झालेलं हे कुंकू चंद्राच्या सावलीखाली ठेवायचं, म्हणजे ते चार्ज होतं आणि त्याचे बरेच फायदे आपल्याला मिळतात। कुंकू स्वतःला लावताना रिंग फिंगरचा वापर करावा। हे कुंकू 2 भुवयांच्या मध्ये जिथे आज्ञाचक्र असते तिथे सर्क्युलर मोशन मध्ये लावावे। याने आज्ञाचक्र ऍक्टिव्ह होते, स्मरणशक्ती विचारशक्ती वाढते, ज्ञानात भर पडते, मन शांत होते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही हे कुंकू वापरू शकतं। पूजेसाठी पण या कुंकाचा आपण वापर करायचा आहे। नक्की ट्राय करा। व्हिडिओ चांगला वाटत असेल तर सबस्क्राईब करा, इन्स्टा पेज फॉलो करा।